पंढरीनाथ भगवान की बाल कृष्ण भगवान स्वामी समर्थ महाराज जय सद्गुरुनाथ महाराज वसुदेव सुतं देवं कंसचानूरमर्दनं देवकी परमात्मा कृष्णं वंदे जगद्गुरु क्षीरसिंधु परिसरी शक्तीच्या कर्णकुहरी नौकै त्रिपुरारी सांगितले ते क्षीर कल्लोळा तो मकरोदरी गुप्त होता तयाचा तो पैठा झाले तो मच्छिंद्र सप्तशृंगी भगना वया चौरंगी विठला की तो सर्वांगी संपूर्ण श्रीराम मग समाधी अविथाय भोगाय ते मुद्रा श्री गोरक्षराया मिनी श्रीराम तेने योगा सर्वरू विषया श्री कविरू ते पदिका सर्वेश्वरू अभिषेक केला श्रीराम मग किती शांभव अद्वयानंद वैभव संपादिले सप्रभव श्री गैनीनाथा श्रीराम तेने कळी काळी तो भूताला जितपणी निवृत्ता तो आज्ञा श्री निवृत्तीनाथा दिदली ऐशी श्रीराम नादी गुरु शंकरा लागोनी शिष्य परंपरा बोधाचा संसारा झाला ज्वामती तो हात घेऊन आघवा कळी गिळीते आजीवा सर्व प्रकारी धावा करी पावी गे श्रीराम आधीच तव तो कृपाळूवर गुरु आज्ञेचा बोलू झाला दैसा वर्षा काळू खवळणे मेघा श्रीराम मग अर्थाची निवरसे गीतार्थ ग्रंथ निमित्ते सर्वस्तला संतरसे तो हा ग्रंथो श्रीराम एक पुढा मी बापिया मांडला अर्थ्या फुलिया यासाठी एवढ्या आणि लोयता श्रीराम एवं गुरुक्रमेला दले समाधी धन जे आपुले ते ग्रंथे बांधून दिले गोसावी मग श्रीराम वाचनी पढीना वाचीना सेवाई जाणी स्वामी या मग ग्रंथाची योग्यता कियासे श्रीराम परिसाची गुरुनाथे निमित्त करुणी माते प्रबंध व्याजी जगाचे रक्षिले जाना श्रीराम तरी पुरोहित गुणे मी बोलिलो पुरेवणी ते तुम्ही माऊलीपणी उपहासाही ज्योती यत्र योगेश्वर कृष्ण यत्र पार्थो धनुरा तत्र श्री विजय बशीर ध्रुवा नितिर्मतिर्मम भगवान शंकरांना पार्वती मातेला ज्ञानाचा उपदेश केल्यानंतर तेच ज्ञान मच्छिंद्रनाथांना माशाच्या पोटामध्ये श्रवण झालं. मच्छिंद्रनाथांनी गोरक्षनाथांना दिलं. गोरक्षनाथांनी तेच ज्ञान
गहिनीनाथा अद्वयानंद वैभव संपादित सप्रभव श्री गहिनीनाथ अद्वयानंद वैभव. तेच पुढं तेने कळी काळी तो होता झाला देखून निवृत्ता तो आज्ञा श्री निवृत्तीनाथा देवशी न आदि गुरु शंकराला गुणी शिष्य परंपरा बोधाचा संसारात झाला ज्वामती तो घेऊन आगवा कळी किळी या जीवा कळी गिळीते या जीवा सर्व प्रकारे धावा करी वेगी मग कलीने त्रस्त केलेल्या जीवांना दुःखापासून सर्व प्रकारे मुक्त कर सद्गुरूंनी सांगितलं. गहिनीनाथांनी निवृत्तीनाथांना सांगितलं हा कली जीवाला दुःख आणि बेजार करू राहिला त्यांना हे ज्ञान तू दे आणि दुःखापासून सर्व प्रकारे मुक्त कर. अगोदर निवृत्तीनाथ कृपाळू त्या श्री गुरुची आज्ञा झाली. काय विचारता मेघाच्या शोभाला जसा वर्षा काल कारण होतो त्याप्रमाणे गुरुचा बोल त्यांच्या कृपेला शोभला कारण झाला. त्या अगोदर तर संत कृपाळून त्याच्यात गुरु आज्ञा आणि मग त्यांच्यावरती कृपा झाली आणि मग ते ज्ञान पुढं पीडित झालेल्या जनांना दुःखापासून सोडवावी. मूळ संतांचा उद्देशच तोय. वाढावया सुख भक्ती भाव धर्म कुळाचार नाम सुख देण्याकरताच भगवंताचा अवतार सुख देण्याकरता संतांचा अवतार. या कळकळीने गीतेचा अर्थ करण्याच्या मिशाने ब्रह्मरसाचा त्यांनी जो वर्षाव केला तो हा ग्रंथ होय. जीवाचं दुःख घालवण्याकरता पीडित झालेल्या जनांना दुःखापासून सोडवावे या कळकळीने गीतेचा अर्थ करण्याच्या मिशाने ब्रह्मरसाचा त्यांनी जो वर्षाव केला तो हा ग्रंथ आहे. ज्ञानेश्वरी काय ज्ञानेश्वरी म्हणजे काय ब्रह्मरसाचा वर्षावच आहे ना. जय जय अनवरत आनंदे वर्षते विषय वेळी मिठी विषयाने म्हणजे त्या कळीला कली मातलाय ना आता. विषय लोभी मन साधन ती पुढे अर्थ लोपले पुराणी नाश केला शब्द ज्ञानी. मग त्याच्यातून वाचण्याकरता ब्रह्मरसाचा वर्षाव केला म्हणजे तो हा ग्रंथ आहे. म्हणजे ज्ञानेश्वरी वाचल्यानंतर त्या ब्रह्मरसाच्या वर्षावरून आपलं दुःख कमी होईल ना. तिथे मी गुरूंचा प्रसाद प्राप्त व्हावा. कसं आहे प्रसाद ब्रह्मरस रोज घ्यायला पाहिजे का कधी मधी बांधून ठेवल्यावर दुसऱ्या वर्षी सोडायची ज्ञानेश्वरी परत. मग सप्त्यामध्ये पारायण ज्ञानेश्वरी सोडायची नाही का.
असा ग्रंथ नाहीये तो. जेवायला कसं रोज लागतोय, चहा रोज लागतोय. मग ज्ञानेश्वरी रोज जर एखादं पान का होईना वाचलं तर ते ब्रह्मरस काय होईल बरं रोज वाचलं? काही नुकसान तर होणार नाही बुवा. नाही ना, ब्रह्मरस घे काढा. तुम्ही पिरावं. पिढा आपली काही आपले प्रतिबंध असतील ते नष्ट होतील ना. हा. काय ज्ञानेश्वरी वाचायला काय लय फार वेळ लागत असेल. मनात स्नान झालं 2 पानं का होईना. त्याला पाहिजे त्याला ती गोडी लागली पाहिजे, ओढ लागली पाहिजे. तो ब्रह्मरस आतून इकडे जशी तलप लागत चहा शिवाय होतं का एखाद्या दिवशी. मग हा तर ब्रह्मरस आहे सारखं नुसत्या पाण्यात जर एवढी ताकद आहे. ब्रह्मरस तिथे मी गुरूंचा प्रसाद प्राप्त व्हावा ही इच्छा करून बसलेला चातकासारखा. त्याच्याशी संबंध सांगितला मग त्या ब्रह्मरसाशी. तिथे मी गुरूंचा प्रसाद प्राप्त व्हावा अशी इच्छा करून बसलेला चातकासारखा अनन्य शिष्य पाहून मजवर त्यांनी कृपा केली. म्हणून मी या यशात प्राप्त झालो. शिष्याना कसं असावं? चातकासारखं प्रसादाकरता. गहिनी प्रसादी. हाच प्रसाद आहे खरा. हाच खरा आल्याचा प्रसाद आहे. बुध अशा प्रकारे करून गुरु परंपरेने प्राप्त झालेले समाधी धन आहे धन. गुरु परंपरेनं जर आलं तरच ते फलीभूत होते, अन्यथा होत नाही ना. माऊलीलाच सांगितलंय ते. तो अनुष्ठानाला निघाला म्हणजे गुरु परंपरेशिवाय ते अनुष्ठान प्राप्त नाही होत, त्याचं फल प्राप्त नाही होत. परंपरा पाहिजे त्याला. परंपरे म्हणजे शक्ती ती परंपरेची. परंपरा कधीही नष्ट होत नसते, कोणतीच परंपरा नष्ट होत. भगवंत ती कोणाच्या तरी माध्यमातून चालवितच असतो. समाधी धन समाधी धन गुरु परंपरेने प्राप्त झालेले समाधी धन एके ठिकाणी बांधून निवृत्तीनाथाने मला दिले. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात महाविष्णूचा अवतार कथा माझा. नवनाथ ग्रंथाच्या पहिल्या अध्यायामध्ये सगळं नियोजन झालेलं आहे. भगवंतानं सगळे बोलून घेतलेले, कोणी कुठं अवतार घ्यायचा, कसा घ्यायचा, कधी घ्यायचा, काय सगळं अगोदरच. जसं अगोदर प्लॅन तयार असतो तसं सगळं नियोजन झालं. मी येतो म्हणले नंतर. भगवंत काय म्हणले? मी येतो म्हणले. ते माऊलीच्या रूपानं आले ना. महाविष्णूचा अवतार हा माझा मी येतो म्हणते. आता भगवंत आले संत अवतारात, मग जास्त दिवस कायला थांबतील, काम झाले नाही. ते म्हणले मग ते परंपरेनं प्राप्त झालेले समाधी धन एके ठिकाणी बांधून निवृत्तीनाथाने मला दिले. एरवी अध्ययन केले नाही व काही ऐकले नाही, तसेच स्वामींची सेवा करण्याचेही मला ज्ञान नाही. मग ग्रंथ करण्याची योग्यता कुठून येणार? बरोबर आहे ना. त्यांच्या पुढं अध्ययनाला त्यांना वेळ आहे, तरी राहायला जिथं जागा नाही.
आळंदीमध्ये ज्यांना तिथं राहायला जागा नाही, लहानपणीच आई वडील त्यांचं प्रायश्चित्त घेतात. अध्ययनाला वेळ तर पाहिजे ना. हा. हं. तिथं पोटालाच काही नाही, रवी अध्ययन केले नाही आणि काही ऐकलंही नाही. तसेच स्वामींची सेवा करण्याचेही मला ज्ञान नाही. मग ग्रंथ करण्याची योग्यता कुठं देणार? आणि एक सद्गुरूंची कृपा. नाही का? सद्गुरूंची कृपा याकरता मी पुरोहिताप्रमाणे जे काही निर्णय आधी बोललो असेल ते तुम्ही आईप्रमाणे सहन करा. पुरोहित, पुरोहित म्हणजे काय? पुरोहित कोण नाव? गुरु ब्राह्मण. ब्राह्मणाला म्हणतात पुरोहित. याकरता मी पुरोहिताप्रमाणे जे काही निर्णय आधी बोललो असं पहिले राजदरबारामध्ये राहायचे ते राजाच्या सेवेत सल्ला द्यायला. पुरोहित. त्याकरता मी पुरोहिताप्रमाणे जे काही न्यून्य अधिक बोललो असेल म्हणजे ती थोडी जास्त बोलत असावं अशी वाटतं. इथं तो अर्थ घ्यायचा आहे खरा. पुरोहिताप्रमाणे जे काही न्यून्य अधिक किंवा कमी जास्त बोललो असं म्हणजे ती थोडी जास्त वाढव बोलत असावं असं. पुरोहित. पुरोहित म्हणल्यानंतर मग आता ते पूर्वी होतेच राजाच्या दरबारी, त्यांना विचारूनच काही गोष्टी करायच्या. शास्त्राच्या असं धर्माचार्य म्हणतात त्यांना. पुरोहित म्हणतंय कोणी काय नाव वेगवेगळे असतील पण मग ते थोडीफार वाढव बोलतच असणार आहे म्हणून माऊलीनं त्यांना ते आठव झाली त्यांची. तसं मी थोडं न्यूनाधिक बोललो असं म्हणले ज्ञानेश्वरी सांगताना, ते तुम्ही आईप्रमाणे सहन करा. किती माऊलीकडं लिहिताय, तुम्ही माझे माता पिता आहात. शब्द कैसा घडी जे प्रमे कैसे पातळी जे अलंकारू म्हणजे काय ते नेने. श्रीराम. शब्दाची रचना कशी करावी, त्याचा अर्थ कसा चढता असावा, अलंकार कशाला म्हणतात हे मला माहित नाही. आता हे कसं आहे, भगवंताचा अवतार आहे तिथं काय कमी पडायचंय हो. सगळं शास्त्र ज्याच्यापासून निर्माण झालं ज्ञानच येते, ज्ञानच प्रगट झालंय. तिथं काय, तिथं का व्याकरण शिकायचं हे का पुढं संस्कृत जायचं हे, त्याला काही अलंकार कशाला म्हणतात, रस कायला म्हणतात, काय तिथं सगळं सर्वज्ञ. सर्वज्ञ या विश्वामध्ये भगवंत आणि संतच आहे फक्त. तिथं काय सगळे शास्त्र आपोआप बाहेर पडतात सगळं. आता हे बाकीचं जाऊ, जनाबाई काशी काय अभंग आहे. काय सहज बाहेर आलं, कुठं व्याकरण चुकेल नाही का, कुठं काय नाही का काय नाही का, कसं बाहेर आलं.
कोणता दोष नाही काही होय मुखातून भगवंतच बोलतो ना. हा. आणि हे तर प्रत्यक्ष महाविष्णूचा अवतार आहे. काय कमी पडायचं शब्दाची रचना कशी करावी, त्याचा अर्थ कसा करता असावा, अलंकार कशाला म्हणतात, बरेच अलंकार, उपमा अलंकार, एखाद्या त्याला उपमा द्यायची असले ते अलंकार हे भाषेचं वैभव आहे. हे मला माहितही नाही, त्याच्यात मला काही माहिती नाही. पण सायखडियाची बाहुली चालविल्या सूत्राची निचाली, तैसा माते दावीत बोले स्वामी तो माझा. श्रीराम. काळसूत्री बाहुली जशी सूत्रधाराने हलवल्याप्रमाणे हलते, तसे माझ्या गुरूंनी जे जे अंतःकरणात प्रकाशित केले ते मी बोललो. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, माझ्या हृदय सद्गुरू आहे ना, हा. त्यांनी जे प्रकाशित केलं माझ्या वाचेतून बाहेर पडले, हा त्यांचा प्रसाद आहे. मग त्या बाहुलीचा दृष्टांत दिला. बाहुले असतात ना नाचाच्यात, तिला द्वारे असतात पाठीमाग, पडद्याच्या माग तो माणूस द्वारे वाढला की ती नाचती जशी पाहिजे तशी, पण त्या द्वाऱ्या पुढून पुढे दिसतात. प्रेक्षकाला द्वारे दिसती नाही ना, आणि बावल्या तर नाचतात. देव कुठं दिसतो म्हणते नाही का. अरे दिसत नाही पण असल्याशिवाय नाचतील कशा. अरे दिसती नाही म्हणजे आपल्याला दृष्टी नाही म्हणून दिसत नाही. लेकर महाराजांना किती लोकांनी प्रश्न विचारला होता, महाराज तुम्ही देव पाहिला का म्हणले. काय की काय कोणाला अडवायचे राहिले की. महाराज म्हणले हो बाळा पाहिलाय म्हणले. ज्या डोळ्यांना देव पाहायचं ते हे डोळे, देव पाहण्याकरता अंतःकरण व्यापक व्हावं लागतं, मल विक्षेपावरण जावं लागतं, त्या वासना शांत होत्या लागतात. पैशाचा लोभ, विषयाची वासना, मन तसं निर्वैरम व्हावं लागतं. मग अशा अशुद्ध अंतःकरण देवाचं दर्शन ज्ञानदृष्टीनं संतांच्या प्रसेना. या डोळ्यानं कसं काय देवाचं दर्शन नाही का. या डोळ्यानं आता त्याचं रूप भगवंताचं कसं आहे, सूक्ष्म आहे ना तो. या डोळ्याला कसं काय दिसत, या डोळ्याला पुढं सगळं दिसतंय तरी नाही का. ज्ञानदृष्टी महत्वाची. तसं काळसूत्री बाहुली जे सूत्रधाराने हलवल्याप्रमाणे हलते, तसे माझ्या गुरूंनी जे अंतःकरणात प्रकाशित केलेत म्हणजे त्यांच्याच कृपेना सगळं आहे. तशी बाहुली हलवणारा वेगळा आहे, तसा देखवी ऐकवी ऐकणार आहे. माझ्या हृदयात जे सद्गुरु तत्व आहे तेच ब्रह्म आहे. त्या तत्वाला सद्गुरु म्हणतात, त्या तत्वाला पांडुरंग म्हणतात, त्यालाच ब्रह्म म्हणतात, त्यालाच भगवान म्हणतात. म्हणून माझ्या ग्रंथातील गुण दोष सहन करा. आपल्याला काय ते दोष कळायचे, दोष होणारच नाही ना तिथं. काय दोष होणार तिथं. सर्वज्ञ भगवान परमात्मा बोलतोय तिथं काय दोष येणार आहे हो.
त्याच्यामध्ये ते काही दोष सांगितलेले असतात. आपण जर काही लिहिलं तर त्याच्यामध्ये दोष घडतात. हा. आपण एखादा अभंग लिहिला त्याच्यामध्ये व्याकरणाचा दोष येईल, बरेच दोष असतात शास्त्रामध्ये. इथं कोणता जरी असला तर तो सहन करा, दोषच नाही, पण ती एक काय विनय येतो, लीनच आहे. तिथं काय जयाची पिसा शब्द हे बोलू येते वेद, तरी सच्चिदानंद का न व्हावे. म्हणून माझ्या ग्रंथातील गुण दोष सहन करा असे मी म्हणत नाही, कारण माझ्या गुरूंनी मजजवळ ठेवलेला जागर ग्रंथ मी आपले पुढे मांडला आहे. कारण माझ्या गुरूंनी मजजवळ ठेवलेला जांगड ग्रंथ मी आपल्या पुढे मांडला आहे. आणि तुम्हा सज्जनाच्या सभेत एखाद्या गोष्टीचा उणेपणा नाहीसा न होईल तर लदिवाळपणाने मी तुमच्यावर राहते. माऊलीचं अंतकरण. प्रभू तुम्ही महेशाच्या मूर्ती म्हणतात, म्हणजे समोरचे बसलेले कोणी महेश म्हणजे म्हणजे भगवान शंकर, आणि भगवान शंकर म्हणजे निवृत्तीनाथ. निवृत्तीनाथ म्हणजे सद्गुरू. म्हणजे पुढे बसलेले कोणी सद्गुरू स्वरूप श्रोते आहे ना सगळे. प्रभू तुम्ही महेशाच्या मूर्ती म्हणले म्हणजे हेच साक्षात्काराचा परिणाम आहे. ऐसा ज्याचा अनुभव विश्वदेव सत्यत्वे, विश्वदेव सत्यत्वे देवतया जवळी असे, हे समस्त ही श्री वासुदेव. ते तुम्ही काय श्रोते म्हणजे काय सामान्य नाहीये. तुम्हा सज्जनाच्या सभेत एखाद्या गोष्टीचा उपयोग नाही न होईल तर मी लढीवाळपणे तुमच्यावर आहे. लोखंडाचा कमीपणा परिसाच्या स्पर्शाने जर सहज नाही होणार नाही तर त्याचा दोष कोणाकडे जाईल. परीस लोखंडाला लागलं तिथं काय राहणार आहे हो. त्याला का टाइम लागत हो काय. आता हे जर त्यांच्याच कृपेनं झालं तर तिथं दोष राहील कसा. लोखंड राहतच नाही ना. दिवसाची गाठ झाली तसं निवृत्तीनाथ महाराजांच्या कृपेनं सगळं झाले, तिथे दोष राहील कसं काय. मग सगळ्या संतांनी ज्ञानेश्वरी डोक्यावर घेतली, सगळ्या संतांनी ज्ञानेश्वरीच गुण गायलं. असं एकच संतांनी का ज्यांनी ज्ञानेश्वरी बद्दल बोलले नाही, कारण ते आहेच तसं. ओहळ आणि इतकेच करावे. ओहळ व्हायलाच तयार नाही ना कोणी. ओहळ आणि इतकेच करावे की गंगे जाऊन मिळावी, हे आपल्या करता आहे. मग ती गंगा जाईल ना घेऊन पार समुद्राला. फक्त त्या गंगेतून पुन्हा व्हायला निघू नये. ओहळ ओहळ म्हणजे वडा. आपल्या गावाच्या कडाला ओहळ, मग त्या वड्याला काय नसतं बरं, सगळंच असतं ना. ओहळामध्ये काय नसतं, पण तेच ओहळ जर गंगेला मिळालं तर ते गंगे सारखंच पवित्र होऊन जातं ना. मग लोक तीर्थ घेतात.
गंगेचं तीर्थ घरी घेऊन येतो ना आपण पार बाटलीचं. हा आता किती ओळ मिळाली असतील त्या गंगेला, काही तपास का? पण आता ती ओळ राहिलीच नाही ना. नाही. ते आपण पूर्वीचे कसे जरी असलो, धोका दुराचारी विषय असतात संत कृपे त्वरित उतरती. त्या ज्ञान गंगेला जाऊन मिळालं पाहिजे ना. हा मग जर त्याला मी आपल्या स्वीकार करून न घेईल, पवित्र न करील, तर त्याचा काय दोष आहे? ओळ आणि इतकेच करावी की गंगेत जाऊन मिळाली. मग जर त्याला मी आपल्या स्वीकार करून न घेईल, तर त्याचा काय दोष आहे? गंगा समुद्राला घेऊन गेली म्हणजे तो मुक्त होतो, भगवंत स्वरूपाचा प्राप्त होते. ओळ म्हणजे आपल्यासारखे, गंगा म्हणजे संत, आणि हे परब्रह्म स्वरूप भगवंताचं म्हणजे समुद्र, नाही का? हा सोपं आहे. आपण फक्त गंगेला जाऊन मिळावं, बाकी डोकं लावणे नाही. किती सोपा मार्ग आहे. काय येणं द्यायचं काम आहे का? आहे तसं, जसं आहे तसं, आहे तसं जाऊन गंगेला मिळायचं. ती गंगा आपण घेऊन जायची, आपल्याला काहीच करावं नाही लागत. गंगेला मिळाल्यावर मग ते वड्याला काही करावं लागत का? नाही. बरोबर ते भगवंत स्वरूपाचाच प्राप्त होत असते. म्हणून महत् भाग्याच्या योगाने मी तुम्हा सज्जनाच्या पायाजवळ आलो. तर आता या जगात मला काय कमी आहे? संत सज्जनाच्या पायाजवळ म्हणजे ज्ञान गोदावरीच्या तीरी. संत म्हणजे ज्ञानच आहे ना. तीच ज्ञानाची नदी आहे. संत काय ती नदी, काय ती आटत नाही कधी, नाही का? म्हणून महत् भाग्याच्या योगाने मी तुम्हा संत सज्जनाच्या पायाजवळ आलो आहे. तर आता या जगात मला काय कमी आहे? आता काय कमी आहे? नदी जवळ आल्यावर काय कमी आहे? राजाची कांता काय भीत माझी. आता संत सज्जनाच्या पायाजवळ आल्यावर काय कमी आहे तिथं? मग विश्रांतीचा ठाव पायी संताची भाव, पायी संताची भाव. तिथं खरी जीवाला विश्रांती आहे. तर आता या जगात मला काय कमी आहे? काय कमी असं वाटतंय का आपल्याला? मग असं वाटल्यावर सगळे श्रीमंत तोच. तरी माहेरी श्रीमंती होती. असं वाटलं पाहिजे आपल्याला. काय कमी आहे बरं? काय कमी आहे आपल्याला? काय सुखाला तर काही कमी नाही ना. या वस्तू म्हणजे वस्तूपासून मिळणार सुख काय खरं सुख आहे का? आपल्याला त्या वस्तू म्हणजे लय मोठं वाटतात. भौतिक भौतिक गोष्टीपासून एखादी गोष्ट नसली आपल्याकडे तर जळतो आपण अंतःकरणात, नाही का? कधी मला गाडी भेटेल बा, कधी मला आमकं भेट. म्हणजे जड वस्तू करता जीव मातीच करतो ना आयुष्याची. त्याच्यापासून खरं सुख आहे का?
खरंच आपणच सुखरूप आहे. पण आपणच आपल्याला विसरलो ना. हा. सुखाशी चढावा असं नाही ते आपलं, असं नाही जायचं ते आपलं असं नाही. आणि आपण वस्तूकडून सुख पाहतो. बंगला झाल्यावर मग काय सगळं सुखच म्हणजे नाही. जे बंगल्याचे ते सुखी आहे का असं याचा विचार नाही. व्यवस्था आहे, व्यवस्था आहे ती नाही का. हा. सुख ज्या वेळेस संत सज्जनांच्या भेट होईल, परिपूर्ण जेवण होतं ना. हा. ते म्हणले आता आहे ते, अहो काय सांगावी हे माझ्या गुरूंनी तुम्हा सज्जनांची भेट करून दिली, त्या योगाने माझ्या सर्व इच्छा परिपूर्ण झाल्या. आता काही इच्छाच नाही राहिली ना. नाही. सर्व इच्छा पूर्ण झाल्या. मग सर्व दुःख जाय माझी. हा. सर्व इच्छा पूर्ण झाल्यावर तो मुक्तच झाला ना. मग अजून काहीतरी इच्छा जर राहिली तर मग त्याच्याकरता काही दिवस थांबावंच लागेल ना अजून. हा. म्हणजे ते इच्छा पूर्ण झाली तर मुक्त झाला देहात असताना. काय सांगावं म्हणजे माझ्या गुरुनी तुम्हा सज्जनाची भेट करून दिली. माझ्या गुरूंनी तुम्हा सज्जनाची भेट करून दिली. त्या योगाने माझ्या सर्व इच्छा परिपूर्ण झाल्या आहेत. पहा, पामाचे तुम्हा सांगडे माहेरतीने सुरवाडे ग्रंथाच्या आडी स्थिती गेले. श्रीराम. पहा की तुमच्यासारखी अनुकूल माहेर घर मला मिळाले. म्हणून हा ग्रंथ करण्याचा माझा छंद सिद्धित गेला. स्वतःकडे काहीच घेत नाही संत, चिटकतच नाही ते कशाला. कशालाच नाही, त्यालाच नाही. आणि मग त्याच्यामुळे कर्तृत्व भावच नाही ना. काय अहंकाराचं काम आहे का काही, काहीच नको. मोकळं राहायचं, मोकळं. पण आपल्याला उपाधी लय आवडते ना. आपल्याला मोठं म्हणलेलं बरं पडत. मग जरा बरं वाटतं आपल्याला. उपाधी लय आवडत. एरवी सर्व पृथ्वी निखळ सोन्याची करता येईल. एरवी सर्व पृथ्वी निखळ सोन्याची करता येईल. कुल पर्वत चिंतामणी ते करता येतील. सात समुद्र अमृताने भरणे सोपे आहे. ताऱ्यांना चंद्र करणेही कठीण नाही. एक, दोन, तीन, चार, पाच. कल्पतरूंची बाग लावण्यास काही कठीण नाही. 6. या सांगितलेल्या सर्व गोष्टी तपाच्या बळाने करता येतील. काही शक्ती ती तपाची शक्ती फार मोठी. पुराणामध्ये असे किती उदाहरण आहे. तपाच्या सामर्थ्यावर काही काय केलंय नाही का. आता हे दृष्टांत काही साधी नाही कशी सोन्याची करणं. कारण महात्मा काय सामान्य दृष्टांत येत नसतो. पृथ्वी सोन्याची करता निखळ म्हणलंय. त्या बाबाची काय नसती हेच होतं म्हणले. फक्त लंकाचा किती कोणी नाव घेतोय त्याचं नाही का.
म्हणजे बाबा म्हणते सगळी पृथ्वी एका वेळेला सोन्याची करता येईल. कुल पर्व चिंतामणीचे करता येतील. सात समुद्र अमृताने भरणे सोपे आहे. ताऱ्यांना चंद्र करणे कठीण नाही. कल्पतरूची बाग लावण्यास काही कठीण नाही. या सांगितलेल्या सर्व गोष्टी तपाच्या बळाने करता येतील. परंतु वा काय सांगायचं होतं त्यांना म्हणून एवढं तपाच्या बळाने या गोष्टी करता येतील. परंतु गीतेच्या अर्थाचे वर्म गुरु प्रसादाशिवाय समजायचे नाही. म्हणजे तप करून सुद्धा हे वर्म नाही कळायचं असं त्यांना वाटतं. नाही का? या गोष्टी तपानं करता येईल, होऊ शकतात. पण गीतेचं जे खरं वर्म आहे, गीता यावी अनुभव, ती गुरु कृपेच्या प्रसादाशिवाय नाही. शेवटी गुरुप्रसाद महत्वाचा आहे. गुरुकृपा आहे ना. आणि तो मी सर्व प्रकारे मुखातून गुरूंच्या कृपेने गीताचा अर्थ मराठीच्या रीतीने केला आहे. ते सर्व लोकांना प्रत्यक्ष डोळ्यांनी दिसावा. काय माऊलीची गुरुवर श्रद्धा असन बघ. काही गोष्टी घेण्यासारख्या असतात, त्याच्याकरता ते गोष्टी संतांकडून हेच आदर्श घ्यायचे असतात. आता मोठ्यांना जरी याची गरज आहे, आपल्याला गरज नसेल का बऱ्या गोष्टी. आता एक सामान्य मंडळी का आपल्याला गुरुकृपेची गरज पडावं आपल्याला काय नाही का? नाव घ्यायचं त्यांचं तरी. परंतु गीतेच्या अर्थाचे वर्म गुरु प्रसाद हृदयाचे वक्प्रवाहे गुरुनामाचे मंत्र गुरु वाक्या वाचून अशी शास्त्र नसेवी. काय 13व्या अध्यायामध्ये असं वर्णन केलं माऊलीनं. गीतेच्या अर्थाचे वर्म गुरु प्रसादाशिवाय समजायचं नाही. किती तपस्वी आले कोणी आले स्वतःच्या बळावर नाही जमायचं म्हणले. पृथ्वी सोन्याची करता येईल. पृथ्वी सोन्याची करता येईल, तुम्हाला अवघड काम करता येईल, पण हे काम नाही जमायचं. आणि जे वर्म नाही कळलं तर जीव मुक्त नाही होत. जन्म मरण बाद नाही होत ना. तो मी सर्व प्रकारे मुका असून गुरूंच्या कृपेने गीतेचा अर्थ मराठी भाषा रीतीने केला. ते सर्व लोकांना प्रत्यक्ष डोळ्याने दिसावा. आणि मी मुका आहे म्हणले. त्यांच्याच कृपेने एवढा ग्रंथरूपी सागर तरुण पलीकडे कीर्तिरूप विजयाचा झेंडा नाचविला. त्यांच्याच कृपेचे वय हे सगळं निवृत्तीनाथ दादांच्या कृपेचं वैभव आहे. एवढा ग्रंथरूपी सागर तरुण पलीकडे कीर्तिरूप विजयाचा झेंडा नाचावा. लोकावरी ज्ञानेश्वर सोपान. काय त्यांचं वर्णन म्हणजे ह्या ओव्यावरूनच वर्णन केलंय ना बहुतेक. निळोबरायांनी केलं का कोणतरी केलं केलंय. हे ज्ञानेश्वरीचा अभ्यास केला निळोबरायांनी. आणि ते ओव्याच अभंग रूपानं बाहेर पडल्या ना. ते हे निवृत्तीनाथ ज्ञानेश्वर मुक्ताबाई ज्ञानकळा.
उभारिला ध्वज पिकावरती. अशा पद्धतीनं आपण किती नंबरच्या ओळीपर्यंत आलो? 17. 81. कुंडलिकावर ज्ञानदेवकाराम पंढरीनाथ भगवान की जय. गोपाल कृष्ण भगवान की जय. जय हरी. जय हरी. आरती ज्ञानराजा महाकैवल्य तेजा सेविती साधू संत म्हणू वेधला माझा आरती ज्ञानराजा लोपले ज्ञान जगी ती कोणी अवतार पांडुरंग नाव ठेविले ज्ञानी आरती ज्ञानराजा प्रगट बुध बोले विश्व ब्रह्मची केले राम जनातनी पायी मस्तक ठेविले आरती ज्ञानराजा महाकैवल्य तेजा सेविती साधू संत म्हणू वेधला माझा आरती ज्ञानराजा. जय हरी. जय सद्गुरु. जय श्री राम.